यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची। पाचगणी शहर आणि परिसरामध्ये जोरदार गारपीट झाली। गारपिटीमुळे अंतिम टप्प्यामध्ये असलेल्या स्ट्रॉबेरीचं नुकसान झालंय, तर गव्हालाही पावसाचा फटका बसलाय। जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली। जिल्ह्यामध्ये 2 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। धुळे जिल्ह्यामध्ये अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढला। गारपिटीचा सर्वाधिक फटका साक्री तालुक्यातील कासारे पेरेसपूर परिसराला बसलाय। पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामध्ये गारपीट झाली। रोडगी, सोनाळा, चाभरा, खैरगाव आणि निमगाव या परिसराला वादळी वारा, गारपीट आणि पावसाने झोडपून काढलाय। अकोल्यातील अकोट तालुक्यामध्ये गारपीट झाली। गारांच्या माऱ्यामुळे गहू आणि फळबागांसह इतर शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये वानोजा बाग येथे जोरदार गारपीट झाली आहे। अचानक झालेल्या गारपिटीमुळे लाख माजी महाराज यांच्या यात्रा महोत्सवामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे दुकानदारांची तारांबळ उडाली। निफाड, लासलगावसह ग्रामीण भागाला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। वादळी वाऱ्यासह विंचूर, लोणवडी, पालखेड, रानवड आणि खानगाव या गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले। अवकाळी पावसाने बार्शी तालुक्याला झोडपलं। बार्शी तालुक्यातील ममदापूर, पांगरी, गोरमाळा आणि कारी या भागामध्ये गारांचा पाऊस झालाय। पावसामुळे कांदा, गहू आणि ज्वारीचं मोठं नुकसान झालंय। सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। हिरवे भिवघाट या घाट माथ्याला वादळी वारे आणि गारपिटीने झोडपून काढलाय। परिसरामध्ये गारांचा खच दिसून आला, तर गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। साताऱ्याच्या कराडमध्ये देखील वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय। कराड शहरासह उंडाळे, काले, शेवाळेवाडी भागाला पावसानं झोडपून काढलंय। या पावसामुळे ज्वारीसह गहू आणि आंब्याचं देखील नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी गारांचा पाऊस झाला। इजोरा, सरमकुंडी आणि शेळगाव या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा आणि केळी, द्राक्ष पिकांना फटका बसलाय। लासलगाव, निफाड भागामध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। पावसासोबत मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झाली, त्यामुळे काढणीला आलेल्या गव्हाचं नुकसान झालंय। द्राक्ष बागांनाही या पावसाचा फटका बसला। कांदा आणि हरभऱ्याचं नुकसान झाल्यामुळे भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुण्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। शिवणे, धायरी परिसरासह अनेक ठिकाणी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे, तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। जत तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेताच्या बांधावरून कृषी मंत्र्यांना फोन केलाय। दरम्यान तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी कृषी विभागाला दिले आहेत। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे। महाराष्ट्रावरील कर्जाचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। आज महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज आहे। पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 2 लाख कोटी इतकं कर्ज होतं। आता हे कर्ज 11 लाख कोटींवर गेलंय, असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी केली आहे। तर अनियंत्रित शहरीकरणावर राज ठाकरेंनी निशाणा साधलाय। आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय 3 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची। 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती, 11 लाख कोटी। पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं। त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं।
तर मराठी नववर्षाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवा संदेश देत महाराष्ट्र नेक्स्ट हे अभियान जाहीर केलंय. सोशल मीडियावर शेअर केलेल्या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार आपणच करायचा असा ठाम संदेश दिला आहे. भविष्यातील महाराष्ट्र घडवण्यासाठी एक नवीन योजना समोर आणतोय असं म्हणत राज ठाकरेंनी मनसेची महाराष्ट्र नेक्स्ट ही वेबसाईट लॉन्च केली आहे. त्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचा पर्याय देण्यात आलाय. या वेबसाईटवर एकूण 27 विषय देण्यात आलेत. त्यामध्ये शेतीपासून आरोग्य व्यवस्था, वाहतूक सुविधा अशा विषयांचा समावेश आहे. लोकांच्या ज्या कल्पना आणि विचार असतील ते सर्व या वेबसाईटवर आता टाकता येणार आहेत. एक नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी, राज्याला आकार देण्याचं काम करण्यासाठी योगदान द्या असं राज ठाकरे म्हणाले. मी एक नवीन वेबसाईट आत्ता महाराष्ट्राला अर्पण करतोय. हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र उभा करावा लागेल, हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र वाचवावा लागेल आणि याच्यासाठीचं म्हणून हे पहिलं पाऊल आहे. म्हणून आज तुमच्या समोर महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्या समोर उभा करतोय आता. तर राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये शरद पवार यांचं कौतुक केलंय. शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये फलोत्पादनामध्ये सर्वात मोठी क्रांती केली. जी फळं पाहिली नव्हती ती आज सर्वसामान्यांना मिळायला लागली आहे. बारामतीमध्ये त्यांनी AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये क्रांती केली आहे. अशा शब्दामध्ये राज ठाकरे यांनी शरद पवार यांचं कौतुक केलंय. शरद पवार, आज अनेक गोष्टी त्यांच्या नावावरती आहेत, अनेक मतभेद असतील, पण ज्या योग्य गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं योग्य असल्याच पाहिजेत. आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना, जे कधी पाहत नव्हतं पूर्वी, आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. पण आपली गाडी थांबली असताना कोणीतरी येतो, एखादा माणूस स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. जी फळं कधी पाहिली नव्हती ती सर्वसामान्यांना आज मिळायला लागली, त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम करणारा माणूस. बारामतीमध्ये ज्यांनी शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये कशा प्रकारची क्रांती केली, एकदा कधीतरी जाऊन बघून पण या. तर भारताने इराणला साथ द्यायला पाहिजे होती असं म्हणत राज ठाकरेंनी केंद्राच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. काश्मीर प्रश्नी इराण कायम भारताच्या पाठीशी राहिलेला आहे. आताच्या संघर्ष काळामध्ये भारताने इराणच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं असंही राज ठाकरे म्हणालेत. त्याचसोबत खामेनी गेल्यानंतर पंतप्रधानांनी हल्ल्याचा निषेध करायला हवा होता असंही राज ठाकरे म्हणाले. आज देशातही एक धाकधूक सुरू आहे, भीषण परिस्थिती आहे, गॅस मिळत नाहीयेत. नेहमी नॉर्मलला असणारी लोक सध्या गॅसवर आहेत. खरं तर काही गोष्टी आपल्याकडनं राहून गेल्या, आपल्या पंतप्रधानांकडनं पण राहून गेल्या. जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती. या देशामध्ये येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देतात, देत आले. पुढचं मला माहित नाही, पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही, हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही. जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्याच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला. यानंतर पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. खेड दापोली मार्गावर फुरुज गावाजवळ चक्काजाम करण्यात आलं होतं. अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी हा रस्ता रोको केला होता. गुरुवारी सायंकाळपासून मृतदेह रस्त्यावर ठेवत आंदोलन सुरू असून ग्रामस्थ आक्रमक आहेत.
जळगावच्या अमळनेरमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानच्या हस्ते भूमी सुपोषण व संवर्धन राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ करण्यात आलाय। देशातील शेतजमीन रासायनिक खतांच्या वापरामुळे निकस होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर हे अभियान सुरू आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार झाल्या असल्याचा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। फेसबुकच्या पोस्टमध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांनी दावा केला असून रुपाली चाकणकर यांना पुन्हा लक्ष्य केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। यावेळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळलाय। सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारांचा पाऊस पडलाय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी बंपर खरेदी केली। इस्रायल इराणच्या युद्धाचा परिणाम होऊन सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे। ग्राहकांनी या संधीचं सोनं केलंय, त्यामुळे मुंबईसह राज्यभरात सराफा बाजारामध्ये तब्बल 200 कोटींची उलाढाल झाली आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आरटीओने ठोस पावलं उचलली आहेत। 11 महिन्यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 6429 वाहने हे तपासण्यात आली आहेत। त्यापैकी 1238 स्कूल बस आणि व्हॅन्सवर कारवाई करण्यात आली आहे, तर 59 लाखांचा दंडही वसूल केला गेलाय। मुंबईकरांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गाडी खरेदीला पसंती दिली आहे। मुंबई शहरातील 4ही आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन नोंदणीला तुफान प्रतिसाद लाभलाय। ताडदेव आरटीओमध्ये 140, वडाळा आरटीओमध्ये 194, बोरिवली आरटीओमध्ये 644, अंधेरी आरटीओमध्ये 77 वाहनांची नोंदणी झाली आहे। यामध्ये कार, दुचाकींच्या नोंदणीचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं आरटीओच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। राज्यसभेतील खासदारांपैकी 36 खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। याशिवाय 31 खासदार अब्जाधीश आहेत। गंभीर गुन्हे असलेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक 27 खासदार हे भाजपचे आहेत। असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने राज्यसभेतील 229 खासदारांसंदर्भात एक अहवाल जारी केला। त्यामध्ये नुकत्याच निवड झालेल्या 37 खासदारांची देखील माहिती आहे। राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये आदिवासी भागांमध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे। 8 वर्षांमध्ये 10,000च्या वर बालमृत्यू झालेत, तर गेल्या 3 वर्षांमध्ये 191 मातांना आपला जीव गमवावा लागलाय। मुंबई गोवा महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेले रस्ते, उखडलेल्या रस्त्यांमधून बाहेर आलेल्या सळ्या, या सगळ्यांमुळे मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय। गेल्या 10 वर्षांमध्ये 2000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय। तब्बल 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नागपूर मनपाची पहिली सर्वसाधारण सभा आज पार पडणार आहे। सत्ताधारी आणि विरोधक प्रशासनाला धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत। शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांवरून खडाजंगी होण्याची देखील शक्यता आहे। नागपूरसह परिसरामध्ये सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये काही प्रमाणामध्ये घट झाली आहे। येत्या 3 तासामध्ये नागपूरसह चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। धाराशिवमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कला केंद्रामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं उघड झालंय। विवाहितेला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलं। या संदर्भामध्ये पीडित महिलेने पुणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करत धाराशिव ग्रामीणमध्ये वर्ग केलाय। सांगलीच्या ईश्वरपूरमधून एक सकारात्मक आणि पर्यावरणपूरक उपक्रम समोर आलाय। पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या निवाऱ्यासाठी एका संवेदनशील नागरिकाने पुढाकार घेत स्वतःच्या घराच्या परिसरामध्ये सुंदर अशी घरटी तयार केली आहे। पक्षी मित्र अशफाक अत्तार यांनी त्यांच्या पत्नीने आपल्या घराच्या अंगणामध्ये पक्ष्यासाठी सुंदर अशी घरटी बनवली आहे। या घरट्यांमध्ये चिमणीसह वेगवेगळ्या पक्ष्यांचा राबता आहे। अत्तार दाम्पत्याच्या या उपक्रमामुळे परिसरात पुन्हा एकदा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय। महाराष्ट्रातील जल जीवन मिशन 2.0 साठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचं डिसेंबर 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणीकरण साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात आणि देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या स्मृती दिनानिमित्त सांगलीच्या ईश्वरपूर येथे शेतकरी संघटनेच्या वतीने अन्न त्याग आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय।
धुळ्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर शिवारामध्ये हॉटेल आणि धाब्यांवर पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकत सुमारे 37,45,000चा गांजा आणि अंमली पदार्थ जप्त केले। तर धुळ्यातून एक बातमी समोर येते। धुळ्यातील शिरपूर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले। साक्री तालुक्यातील कासारे पेजपूर शिवारामध्ये वादळी वाऱ्यामुळे पावसाने मोठे नुकसान झाले। गारपीट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकांना बसलाय। अनेक शेतामध्ये काढण्यात आलेला गहू हा अवकाळीच्या तडाख्यात सापडलाय। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। अजित पवारांच्या अपघातामागेही अशोक खरातचा हात आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी उपस्थित केलाय। अजित पवारांच्या अपघाताचा तपास करणाऱ्या संस्थांनी याचाही तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मिटकरी यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये कॅप्टन खरात हा VSR विमान कंपनीच्या पायलट सोबत तसेच त्याच विमानासमोर उभा राहिल्याचा दिसून येतोय। एक फोटो मी पण ट्विट केलाय की VSR व्हेंचरच्या अधिकाऱ्यांसोबत किंवा VSRच्या पायलट सोबत तो VSR विमानाच्या समोर उभा आहे। आणि काही दिवसांपूर्वी सहयोग सोसायटी बारामती आणि देवगिरी बंगल्याच्या समोर जादूटोण्यासारखा एक अघोरी प्रकार करण्याचा काही प्रयत्न केला, पण हा जो काही प्रयोग झाला हा या कॅप्टन अशोक खराताच्या सांगण्यावरून झाला का, आणि जर केला असेल तर कोणी केला असेल, कोण त्या दादांच्या जीवावर उठलं होतं? म्हणजे कॅप्टन अशोक खरात याचा धागा जर त्या पूजाविधीपर्यंत जात असेल, अघोरी पूजापर्यंत, आणि त्यानंतर तो धागा जर VSRच्या मालकापर्यंत जात असेल, तर दादांच्या घातपात प्रकरणात या बाबाचा हात असल्याचा संशय अजून बळावतो। अजितदादांच्या विमान अपघाताच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या बाबाचा तपास झाला पाहिजे। यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी 2 आठवड्यापूर्वीच कारवाईचे आदेश दिले होते। खुद्द मुख्यमंत्र्यांनीच थेट लक्ष घातल्यामुळे खरातची सगळीकडून कोंडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये SITची स्थापना करण्यात आली आहे। तेजस्वी सातपुतेंच्या अध्यक्षतेखाली SITची स्थापना झाली आहे। SIT कडून खरातची 2 तास कसून चौकशी करण्यात आली। अशोक खरातच्या विरोधात यापूर्वीच लुकआउट नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर अशोक खरातवर 8 दिवस पाळत ठेवण्यात आलेली अशी देखील माहिती मिळते। दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून आता कसून तपास सुरू आहे। भोंदूबाबा अशोक खरातचं एक ना अनेक कारणामे समोर येत असताना आता त्याच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे। अशोक खरातने त्याच्या पत्नीच्या नावे शिर्डीमध्ये 4 एकर भूखंड घेतला होता। शिर्डीतील प्राईम लोकेशनवर हे कोट्यावधींचे भूखंड आहेत। खरातने नाशिकसह सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव परिसरामध्ये मोठी संपत्ती जमवली आहे। खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे। फेब्रुवारी रोजी ज्योतिष कार्यालयातील कर्मचारी नीरज जाधव याच्यावर गुन्हा दाखल झालाय। अशोक खरातचे धागे दोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचा आरोप विजय कुंभारांनी केला। या प्रकरणी विजय कुंभारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून चाकणकरांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे। अजित पवारांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर उतारा टाकल्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणी आता भोंदूबाबा खरातची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। बारामतीतील बंगल्याबाहेर जादूटोण्याच्या वस्तू सापडल्या होत्या। हे कृत्य भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती करत होत्या काय, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे। 1 वर्षापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये थेट नाव न घेता भोंदूबाबाकडून महिलांचं लैंगिक शोषण या मथळ्याखाली वृत्त छापून आलं होतं। त्यावेळी मात्र अशोक खरात याने 5 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती। तर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रुपाली चाकणकरांचे अशोक खरात सोबतचे काही नवे फोटो समोर आलेत। अशोक खरात चाकणकरांना केक भरवत असल्याचा फोटो समोर आलाय।
चाकणकर खराच्या पाया पडतानाचाही फोटो समोर आलाय. कॅप्टन अशोक खरात प्रकरणी पत्रकार परिषद घेत रुपाली पाटलांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधलाय. रुपाली पाटलांनी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करतील असा आरोप रुपाली पाटील यांनी केलाय. राजीनामा दिला नाही तर राज्यभर आंदोलन करू असा इशारा देखील दिलाय. कॅप्टन खरात प्रकरणी संभाजीराजेंनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना बडतर्फ करावं असं संभाजीराजे म्हणाले. नाशिक प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची चूक नसल्याचं वक्तव्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय. रुपाली चाकणकर या काही स्वतःहून गेलेल्या नाहीत, कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या असतील, त्यामुळे त्यांचं दर्शन झाल्याचं म्हणत भरणेंनी रुपाली चाकणकरांची पाठराखण केली आहे. खरात प्रकरणामध्ये संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना उदय सामंत यांनी उत्तर दिलंय. काही जण दररोज नवीन विषय काढून वातावरण तयार करत आहेत. महिलांवर अत्याचार झाल्यास सरकारकडून पूर्ण संरक्षण दिलं जाईल, मात्र कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ देणार नाही असं उदय सामंत म्हणाले. तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. जामनगरमधील अॅनिमल रेस्क्यू सेंटर वनताराला सर्वोच्च दिलासा मिळालाय. वनताराच्या चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. विदेशातून आणलेल्या प्राण्यांसंदर्भामध्ये कोणत्याही नियमांचं उल्लंघन होत नाही असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलंय. दाखल केलेल्या याचिकेमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं कोर्टाने म्हटलंय. या संदर्भामध्ये SIT कडून दिलेल्या अहवालात देखील वनतारामध्ये कुठलीही अनियमितता नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. न्यायमूर्ती PK मिश्रा आणि NV अंजारिया यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. परदेशातून वन्य प्राण्यांना वनतारामध्ये आणताना कुठल्याही आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत कायदेशीर नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं नाही असं देखील कोर्टाने म्हटलंय.